महापालिका निवडणुकीनंतर सांगलवाडीत प्रथमच महास्वच्छता अभियान 2026 संपन्न. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका तसेच सांगलवाडी प्रभागातील 13 नंबर मधील नगरसेवकांच्या संयुक्त विद्यमाने सांगलवाडीत प्रथमच स्वच्छता अभियान 2026 राबवण्यात आले. या महास्वच्छता अभियानाची सुरुवात सांगली बँक चौक सांगलवाडी येथून करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, महापौर धीरज सूर्यवंशी तसेच विरोधी पक्षनेता मंगेश चव्हाण यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक अभिजित कोळी, नगरसेविका अश्विनी कदम, दीपाली पाटील, धर्मेंद्र आबा कोळी, PR दादा पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, धनंजय दादा पाटील, महापालिका कर्मचारी तसेच सर्व मुकादम मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगलवाडी प्रभाग 13 मध्ये पूर्ण गावात स्वच्छता अभियान राबविण्याचा महापालिकेचा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला. यावेळी बोलताना नगरसेविका अश्विनी कदम म्हणाल्या, प्रत्येक नागरिकांनी हे जाणून घेतले पाहिजे, जर आपली गल्ली स्वच्छ असेल तर आपलं घर स्वच्छ आणि आपलं घर स्वच्छ असेल तर आपले मन आणि आरोग्य स्वच्छ हे प्रत्येक नागरिकांनी जाणून घेतले पाहिजे. या अभियानामध्ये प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. विरोधी गटनेते मंगेश चव्हाण म्हणाले, पहिल्यांदाच असा स्वच्छता अभियान राबविण्याचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. याचप्रमाणे महानगरपालिकेने सर्व प्रभागांमध्ये असाच महास्वच्छता अभियान राबवावा. संपूर्ण सांगलीचे लक्ष वेधण्याचे काम या सांगलवाडीने केले आहे. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच असा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. महापौर साहेब, माननीय उपायुक्त मॅडम आणि आमचे गटनेते दादा आणि आम्ही तिघा नगरसेवकांच्या वतीने आज हा जो महास्वच्छता अभियान जे घेतलं आहे सांगलीवाडीत पहिल्यांदाच, हे सांगायचं आहे की बाबा प्रत्येक नागरिकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की स्वच्छता ही फक्त महापालिकेची जबाबदारी नाही आहे. जर आपली गल्ली स्वच्छ, आपलं गाव स्वच्छ तर आपलं घर स्वच्छ हे प्रत्येक नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आज या महास्वच्छता अभियानामध्ये प्रत्येकाने आपलं योगदान देऊन आपली ही सांगलीवाडी स्वच्छ केली पाहिजे. आणि फक्त आजच्याच दिवशी नाही तर हे रोज झालं पाहिजे. कसं आहे, जर गल्ली स्वच्छ असेल तर आपलं घर स्वच्छ राहतं आणि आपली स्वच्छता म्हणजे आपलं आरोग्य हे नीट राहतं. हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे आणि या स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. धन्यवाद. स्मृतीता पाटील आपलं मार्गदर्शन व्यक्त करते. सगळ्यांना नमस्कार. मला वाटतं फार दिवसानं सांगलीवाडी इथे कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली. आमच्याच व्यासपीठावर उपस्थित माननीय महापौर धीरज सूर्यवंशी, आमच्या महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, अश्विनीताई असतील आणि दीपालीताई असतील, सर्व सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय नागरिक, आमचे स्वच्छता अधिकारी, सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि खास करून आमचे जे सैनिक आहेत ते समोर उभे आहेत की 6-6:30 पासून खरं स्वच्छता काम करणारे. तर या ज्यांच्या जीवावर किंवा ज्यांच्या खांद्यावर पूर्ण महानगरपालिकेची व्यवस्था स्वच्छतेची चालत असते. खरं म्हणजे स्वच्छ घर आणि स्वच्छ परिसर या माध्यमातून किंवा स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण प्रयत्न करतो आणि त्याला बऱ्यापैकी यश आलेलं त्यावेळेला नाकारता येणार नाही. पूर्वी ODF होतो म्हणजे बाहेर शौचास जाऊ नये यासाठी आपण भरपूर काम केलं आणि त्याचा इफेक्ट आज कुणीच नाकारू शकत नाही की भरपूर 100% त्याचा इफेक्ट आलेला आहे. घरगुती शौचालय वगैरे देऊन आपण ते सगळं थांबवलं होतं. आता दुसरा मोठा टप्पा आपल्या समोर आहे की जो रस्त्यावर कचरा पडतो तो न पडण्यासाठी आम्हाला घरोघरी किंवा सगळ्यांकडं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पोहोचायचं आहे. आणि त्याचाच एक पहिला कार्यक्रम सांगलीवाडी इथं घेतला. त्यामुळे मी सांगलीवाडी येथील सर्व सन्माननीय सदस्य असतील त्यांचं पण अभिनंदन करते. आम्हाला इथं येण्याची संधी मिळाली आणि अतिशय चांगली. खास करून आता नगरसेवक कोळी साहेबांनी सांगितलेलं होतं की आम्ही पूर्वी 15-15 दिवसाला घेत होतो, म्हणजे एक कन्सिस्टन्सी एक सवय लागलेली आहे.
आणि हे खूप चांगलं आहे की या माध्यमातून एक रोल मॉडेल करता आलं तर निश्चित करू, कारण आज एवढीच गरज आहे की तुमचं सुका कचरा तुम्ही घरी ठेवा, डस्टबिनमध्ये ठेवा. आम्हाला दुपारपर्यंत किंवा दुपार सत्रात का विना आम्ही ते गोळा करून घेऊन जातो, एवढी मी मनपाच्या आणि आमच्या आरोग्याच्या वतीनं विभागाच्या वतीनं मी निश्चितपणे तुम्हाला सांगते. थोडेफार कर्मचारी कमी असतील, गाड्या कमी असतील, असू द्या, पण तुमचा थोडासाच प्रतिसाद असा पाहिजे की तुम्ही गार्बेज बॅग करून एक डस्टबिन तयार करून ठेवा. आमचे जरी 2ला जरी सुट्ट्या झाली तर दुसऱ्या सत्रात का विना आम्ही संपूर्ण कचरा गोळा करू आणि रस्त्यावरचा कचरा गोळा करण्याचं सुद्धा नियोजन आमचं सुरू आहे. 50% म्हणेल, अजून 50% बाकी आहे, तर त्याप्रमाणे आम्ही कार्य करू. एवढंच मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. आज या ठिकाणी आदरणीय महापौर साहेब व ह्या भागातील तिन्ही नगरसेवक आणि आमच्या झाडाडीच्या उपायुक्त स्मृती पाटील मॅडम आणि सहाय्यक आयुक्त साहेब इथं या ठिकाणी 2026ची स्वच्छता मोहीम या ठिकाणी पहिल्यांदाच सुरू होताना आम्हाला दिसत आहे. अखंड सांगलीचं लक्ष वेधण्याचं काम छोटू कोळी व आमच्या दोन्ही भगिनींनी या ठिकाणी केलं आहे. स्वच्छतेपासून सुरुवात ह्या सांगलीवाडीची आज होत आहे. तर ही करत असताना मॅडम हीच अशी स्वच्छता सांगलीपर्यंत यावी अशी इच्छा आपल्यासमोर व्यक्त करतो. स्वच्छता करत असताना आमच्या सांगलीतले सर्व नागरिक मॅडम सुज्ञ असे एवढं पण हे नाही की बाबा कचरा कुठे टाकावा आणि कुठे टाकू नये त्यांना कळत नाही. पण माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण प्रशासन म्हणून कुठेतरी कमी पडतोय. ह्या भागामध्ये असू दे, वाडीमध्ये असू दे किंवा सांगलीमध्ये असू दे, काही आपल्या स्वच्छता करण्याच्या यंत्रणा कमी पडतात, काही कॉम्पॅक्टर कमी पडतात, घंटागाड्या कमी पडतात, गाळगाडी कमी पडतात. ह्यावर जरा जास्त प्रशासन म्हणून तुम्ही लक्ष द्यावं तर 100% स्वच्छ सांगली दिसल, सुंदर सांगली दिसल, स्वच्छ वाडी दिसल. हे ह्याला जास्त वेळ लागणार नाही. आणि खरोखर आमचे तिन्ही नगरसेवक एकदम तळमळीचे आहेत. त्यांना नागरिकांची काळजी आहे. स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंत स्वच्छता केली तर आरोग्यसुद्धा सुदृढ राहतंय असा विचार हा चांगला विचार या ठिकाणी केला आहे. त्याबद्दल आम्हाला बोलवलं, आम्हाला पण या ठिकाणी प्रेरणा निर्माण करून दिली. त्याबद्दल तिन्ही नगरसेवकांचे मी आभार मानतो. आणि आमचे महापौर साहेब थोड्या वेळात बोलतील. आपल्या सांगलीवाडीत प्रथमच महास्वच्छता अभियान ही संकल्पना आपल्या इथल्या तिन्ही नगरसेवकांनी सुरुवात केली आणि त्याचा शुभारंभ आजपासून होतो. तर मॅडम मला असं म्हणायचं की मंगेशदादांनी जे सुचवलं की आपली यंत्रणा जी कमी पडत्या, काही गोष्टी कमी पडतात, त्या मॅडम आपण सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि जास्त वेळ न घेता आज आपल्याला वेळ खूप झाला, आपल्याला प्रमुख काम स्वच्छतेचं करायचं ते चालू करूया. आणि मॅडम मला असं वाटतं की आज ह्या 3 नगरसेवकांनी असा आदर्श घालून दिला की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण असा एक उपक्रम घेऊ शकतो. तर आपण प्रत्येक वॉर्डमध्ये 15 दिवसाला अशी महास्वच्छता अभियान सुरू करण्याची मी आज घोषणाच करतो आज इथलं महापौर म्हणून. त्यामुळं आज मॅडम त्याचं एक रोड मॉडेल तयार करून की आपण कसं करता येईल, प्रत्येक वार्डात कसं आपल्याला अशी सर्व यंत्रणा घेऊन जाता येईल आणि तिथल्या प्रभागचे प्रभाग स्वच्छ करता येईल असं एक आपण आज घोषणा करूया. आणि आजपासून आपण महास्वच्छता अभियान सांगलीत चालू करूया असं मला वाटतं मॅडम. आणि मला असं वाटतं छोटे दादा की चालू करूया, कारण वेळ खूप होत चाललाय, कर्मचारी भरपूर येऊन थांबले. शुभेच्छा तुम्हाला या सर्व कामाला. धन्यवाद महापौर साहेब. सांगलीवाडीमध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात आली आहे. याच्यामध्ये माननीय महापौर, विरोधी पक्षनेते आणि स्थानिक नगरसेवक सगळ्यांनी सहभाग घेतला. त्याच्यामध्ये महानगरपालिकेची सगळी यंत्रणा पण होती. त्याचप्रमाणे आमचं नियोजन आहे की पुढील 1 वर्षात वेगळे वॉर्डमध्ये स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना संदेश द्यायचे की महानगरपालिका नागरिकांची सोयी सुविधासाठी तत्पर आहे आणि ज्या ठिकाणी स्वच्छता आणि साफसफाईची अडचणी येईल तिथे आम्ही 100% त्याच्यावर नियोजन वगैरे करणार आहे. धन्यवाद. सर, महाआरोग्य शिबिर सांगलवाडीचे आता आज चालू केल्यात. असेच सांगली, मिरज, कुपवाड शहरमध्ये तुम्ही आवाहन करा, सर्व भागात असे महाआरोग्य शिबिर चालू होऊन दे. 100% सर्व भागात अशी स्वच्छता अभियान चालू आहे.